नेहमी तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशी मस्त इथे आपण खमंग पीठ भाजून पेरून केलेली ही भाजी करूया। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, खूप टेस्टी लागते। हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे अशी मेथीची भाजी, डाळीचं पीठ टाकून मेथीची भाजी बनवणार आहोत। नेहमी आपण त्याच पद्धतीची भाजी बनवतो, या वेळेला माझ्याप्रमाणे भाजी बनवून बघा, खूप टेस्टी लागते। इथे डाळीचं पीठ टाकून बनवलेली भाजी। चला आपण इथे लगेच बनवायला घेऊया। सर्वात आधी इथे मी मेथीची भाजी स्वच्छ नीट करून धुवून घेतलेली। ही मेथीची भाजी आता मी डाळीचं पीठ खमंग भाजून ते टाकून बनवणार आहेत। चला आता आपण इथे बनवायला घेऊया। कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये इथे मी 1 वाटी भरून डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे डाळीचं पीठ इथे खमंग असं भाजून घेणार आहोत। हलकासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला इथे भाजून घ्यायचे, करपायचं नाही, इथे याची काळजी घ्यायची आपण। इथे तुम्ही बघू शकता एक हलकासा आपला कलर चेंज झालेला आहे। आता मी हे काढून घेणार आहे। असंच परफेक्ट इथे आपल्याला भाजून घ्यायचंय। त्याच कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। इथे 2 पळी भरून तेल टाकून घेतलेलं आहे। इथे अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे। इथे लसूण टाकून घेतलेला आहे। इथे 3 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या पण टाकून घेतले। हे छान आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। एक छोटा कांदा बारीक करून घेतलेला आहे, तो पण इथे ॲड केलेला आहे। एक हलकासा आपण इथे कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। इथे मी 1 टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण ह्याच्यात ॲड केलेला आहे। टोमॅटो पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। इथे मी अर्धा चमचालाही कमी अशी हळद टाकून घेतलेली आहे। तर हे सर्व आपल्याला 1-2 मिनिटं छान फ्राय करून घेणार आहोत। इथे मी 1 चमचा भरून तिखट टाकून घेतलेलं आहे, छान मिक्स करून घेऊया। इथे जी भाजी नीट करून घेतलेली होती ती आपण इथे आता ही टाकून घेऊया। पूर्ण आपण भाजी टाकून झालेली आहे, मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये। थोडीशी आपण भाजी टाकल्यानंतर थोडी खाली जाते, त्यानंतरच आपण इथे चेंज करून घ्यायची आहे, खालीवर अशी। इथे अशीच पूर्ण भाजी आपण चेंज करून घ्यायची साईड ह्याची, पूर्ण ही फोडणी आपल्या भाजीला लागल्या गेली पाहिजे। आपली छान मिक्स करून झालेली आहे। मीठ टाकून घेऊया। मीठ इथे हातानेच टाकायचं, म्हणजे अंदाज येतो आपल्याला। इथे मेथीच्या भाजीलाच पाणी सुटलेलं असतं, इथे आपल्याला पाणी टाकायची काही गरज नाहीये। आता एक 5 मिनिटं आपण ही होऊन देऊया। इथे मी झाकण ठेवून घेतलेलं होतं, आता आपण चेक करूया। इथे आपलं पाणी पूर्ण आटलं गेलेलं आहे। एक 5 मिनिट आपण इथे झाकण ठेवून घेतलेलं होतं। मी ज्याप्रमाणे भाजी बनवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा, खूप छान लागते। इथे 2 मिनिटं लागेल अजून। भाजी इथे तयार झालेली। आपण जे डाळीचं पीठ भाजून घेतलेलं होतं ते आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता पूर्ण आपलं पाणी इथे पूर्ण आटल्यानंतरच आपल्याला इथे डाळीचं पीठ ह्याच्यावर पेरून घ्यायचं आहे। असं इथे आपण असं डाळीचं पीठ असं हाताने ज्याप्रमाणे आपण पिठलं बनवतो ना त्याचप्रमाणे इथे असं पूर्ण इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला। असं हाताने सुट्ट करून टाकल्यामुळे हे पूर्ण भाजीला लागल्या जातं। एवढं टाकल्यानंतर आपण हे ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे छान मिक्स करून घ्यायचं। अजून आपलं थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे ते पण आपल्याला इथे टाकून घेणार आहोत। आपण असं थोडं राहिलेलं जे आहे ते पण असं इथे सुट्ट करूनच टाकायचं आहे आपल्याला, की पूर्ण या भाजीला हे लागल्या जातं। आता हे छान आपण मिक्स करून घेऊया।
पूर्ण पीठ हे असं 2 स्टेपमध्ये टाकलं की पूर्ण या भाजीला हे छान लागल्या जातं. म्हणून एक लक्षात ठेवा, पूर्ण एकदम टाकायचं नाही, आपण थोडं टाकायचं, मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा थोडं टाकून घ्यायचं. तर आपण एक 2 मिनिटं पूर्ण हे जे कढईला लागलेलं असते पूर्ण काढून घ्यायचं आणि 2 मिनिटात आपण हे छान होऊन देणार आहोत. तर एक 2 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया. इथे बघू शकता असं कढईला लागलेलं नाहीये आणि हे गॅस स्लोच ठेवायचा आहे आपण हे पीठ भाजीला टाकून घेताना. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तुम्ही अशी डाळीचं पीठ भाजून खमंग अशी मेथी बनवून बघा, खूप टेस्टी लागते. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.